आणि यानंतर कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शिमगोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग कोकणवासियांची सुरू झालेली आहे आणि आता शिमगोत्सवासाठी गावी जाण्यासाठी कोकणवासियांना जलवाहतुकीचा पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे। कारण M2M बोट सेवा ही आता लवकरच सुरू होणार आहे। मुंबईचा भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंतचा प्रवास केवळ 7 तासात या जलवाहतुकी मार्गे किंवा समुद्री मार्गे कोकणवासियांना करता येणार आहे। बंदर आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी M2M फेरी सर्व्हिसची आज घोषणा केली, त्याची माहिती दिली। मंत्री नितेश राणे सुद्धा 1 मार्च पासून जेव्हापासून या फेरीला सुरुवात होते तेव्हापासून पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करतील आणि या समुद्री सेवेमुळे मुंबईतनं अवघ्या 7 तासात विजयदुर्ग गाठता येणार आहे। तर या M2M सेवेचं सागरी सेवेचं वेळापत्रक नेमकं कसं असेल ते सुद्धा पाहूया। हे वेळापत्रक काहीसं असं ठेवण्यात आलंय। 1 मार्चला सेवेचा शुभारंभ होतोय। भाऊचा धक्कावरून सकाळी 8 वाजता M2M फेरी सुरू होईल। ती दुपारी 3 वाजेपर्यंत विजयदुर्गला पोहोचेल। मग 2 मार्चला विजयदुर्गवरून दुपारी 12 वाजता ही फेरी सुटणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाऊच्या धक्क्याला ही सेवा पोहोचेल। तर 4 मार्चला भाऊचा धक्कावरून सकाळी 8 वाजता ही फेरी सुरू होईल। 4 मार्चलाच दुपारी 3 वाजता ही फेरी विजयदुर्गला पोहोचेल। 7 तासात हा प्रवास करता येणार आहे। तर 5 मार्चला विजयदुर्गवरून दुपारी 12 वाजता फेरी सुटणार आहे आणि ती त्याच दिवशी 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता भाऊचा धक्का इथे पोहोचेल। तर 7 मार्चला भाऊचा धक्कावरून सकाळी 8 वाजता फेरी सुटणार आहे आणि ती विजयदुर्गला दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे। तर 8 मार्चला विजयदुर्गवरून दुपारी 12 वाजता फेरीला सुरुवात होईल आणि M2M ची सेवा संध्याकाळी 7 वाजता भाऊचा धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।